कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठले आणि तुम्हाला कळालं की भारतातल्या नद्या या पूर्णपणे साफ झाल्या आहेत. ना नद्यांमध्ये कचरा, ना घाणपाणी, ना कोणता वास. तर काय होईल? मासे नद्यांमध्ये परत येतील, लोक बिना घाबरता नद्यांमधलं पाणी वापरतील आणि कितीतरी पाण्यांमुळे होणारे आजार हे संपून जातील. पण वास्तविकता ही आहे की भारतातल्या आज मोठमोठ्या नद्या या प्रदूषित झाल्या आहेत. आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की या नद्यांना प्रदूषित करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. भारतातील नद्या या फक्त पाण्याचा स्रोत नाही, तर तो आपला इतिहास, संस्कृती आणि जीवनाचा एक भाग आहे. फॉर एक्झाम्पल, गंगा नदी ही नदी भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. यमुना नदी ही नदी दिल्ली आणि उत्तर भारताची जीवनरेखा आहे. गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा नदी या नद्या करोडो लोकांच्या पाण्याची गरज पूर्ण करते. शेतीसाठी, पिण्यासाठी, मासे पकडण्यासाठी, धार्मिक प्रक्रियेसाठी या सगळ्या गोष्टी ह्या नदीच्या पाण्यावर निर्भर आहे. पण प्रश्न हा पडतो की जर नद्या एवढे इम्पॉर्टंट आहे तर त्या प्रदूषित झाल्या कशा? भारतामध्ये नद्या प्रदूषित होण्यामागे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे सीवेज. शहरांमधून निघणारं सीवेज हे डायरेक्ट नद्यांमध्ये सोडून दिलं जातं. आणि मोठी समस्या ही आहे की जेवढं पण भारतामध्ये सीवेज तयार होतं त्याचं अर्ध पण चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं जात नाही. म्हणजेच की घरांमधून निघणारं पाणी, वॉशरूम मधनं निघणारं घाणपाणी, गटारांमधलं घाणपाणी हे डायरेक्ट नद्यांमध्ये सोडून दिलं जातं. राजधानी दिल्ली में हवा के साथ साथ पानी में भी जहर घुल गया है। यमुना नदी में प्रदूषण की वजह से सफेद झाग, जिसे टॉक्सिक फोम कहते हैं, वो नदी की सतह पर तैरता नजर आता है। दिल्लीमध्ये असणाऱ्या यमुना नदीचं प्रदूषण हे 70 ते 80% फक्त दिल्लीमधूनच होतं. जेव्हा एवढं घाण पाणी नद्यांमध्ये सोडून दिलं जातं तेव्हा त्या पाण्याचं ऑक्सिजन लेवल हे कमी होतं. त्यामुळे मासे मारतात, पाणी पिण्यालायक राहत नाही आणि त्या पाण्यामुळे कितीतरी आजार पसरतात. आणि दुसरं मोठं कारण आहे ते म्हणजे इंडस्ट्रीज. खूप साऱ्या फॅक्टऱ्या ह्या त्यांचं टॉक्सिक केमिकल डायरेक्ट नद्यांमध्ये सोडून देत असते. यामध्ये असतात डाय वेस्ट, हेवी मेटल, प्लास्टिक पार्टिकल्स आणि टॉक्सिक केमिकल. हे केमिकल एवढे खतरनाक असतात की त्यामुळे पाणी हानिकारक होते, मासे मारतात आणि माणसांमध्ये कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. यूपी का कानपुर, जिसे चमड़े की उद्योग नगरी कहा जाता है, लेकिन इसी उद्योग का जहरीला कचरा अब इंसानों की जिंदगी निकल रहा है। गंगा में घुलता जहर अब गांवों तक पहुंचकर बच्चों और बुजुर्गों और महिलाओं के जीवन को तबाह कर रहा है। कानपूरमध्ये असणारे काही टेनरी इंडस्ट्रीज हे त्यांचं टॉक्सिक केमिकल डायरेक्ट गंगा नदीच्या पाण्यात सोडून देत असते. त्यामुळे गंगा नदीचं प्रदूषण हे खूप जास्त स्तरावर होत असतं. जर तुम्ही कधी नदीचे किनारे बघितले असतील तर तुम्हाला या गोष्टी तिथे नक्कीच बघायला मिळतात. पाण्याची बॉटल, पॉलिथिन, खाण्याचा कचरा, पूजेची सामग्री. भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो टन कचरा आणि प्लास्टिक हे नद्यांमध्ये जात असतं. प्लास्टिकची सर्वात मोठी समस्या ही आहे की हे शेकडो वर्षापर्यंत नष्ट होत नाही. यांचं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर होऊन ते मायक्रोप्लास्टिक बनतात आणि त्यामुळे हे माशांच्या आणि माणसांच्या दोघांच्या शरीरामध्ये जाऊ शकतात. भारतामध्ये धार्मिक रूपे नद्यांना खूप पवित्र मानलं जातं, पण खूप वेळा या धार्मिक प्रक्रियेमुळेच नद्या प्रदूषित होतात. जसं की मूर्ती विसर्जन केल्यामुळे, फूल आणि पूजेची सामग्री नद्यांमध्ये टाकून दिल्यामुळे, कपडे नद्यांमध्ये धुतल्यामुळे आणि मूर्त्यांमध्ये वापरले जाणारे कलर आणि केमिकलमुळे ही नद्या प्रदूषित होतात. खूप जागी इको फ्रेंडली मूर्तींचा वापर केला जाऊ लागला आहे, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडून जेवढे जास्त होईल तेवढे जास्त आपण इको फ्रेंडली वस्तूंचाच वापर केला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाला कोणती हानी होत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भारतातल्या नद्या या परत पूर्वीसारख्या साफ होऊ शकतात का? तर याचं उत्तर आहे हो, पण यासाठी आपल्याला 3 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिलं, सीवेज ट्रीटमेंट. शहरांमध्ये चांगले सीवेज ट्रीटमेंट प्लांट बनवावे लागतील. दुसरं आहे इंडस्ट्रीजवर कडक नियम. फॅक्टरीमधून निघणारे टॉक्सिक केमिकल हे विदाऊट ट्रीटमेंट बाहेर सोडून दिले नाही पाहिजे. तिसरं, आपले विचार बदलावे लागतील. लोकांनी जर नद्यांमध्ये कचरा फेकलाच नाही तर अर्धी समस्या आपली तिथे संपून जाते. जगामध्ये आधी खूप नद्या या प्रदूषित होत्या, पण बरोबर काळजी घेऊन, बरोबर निर्णय घेऊन, कडक नियम बसवून त्या नद्या परत पूर्वीसारख्या साफ करण्यात आल्या आहेत. भारताच्या नद्या या फक्त पाण्याच्या धारा नाही, तर ती आपली सभ्यता आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की आपण त्याच नद्या खराब करतोय जी आपल्याला जीवन देते. आता येणाऱ्या पिढीला आपण साफ नद्या देणार की प्रदूषित, याचा फैसला आपल्यालाच करायचा आहे.
नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हॉइस ऑफ प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.